शेतकरी मित्रांनो नमस्कार। जेही माझे गावरान कुक्कुटपालन करणारे जे शेतकरी मित्र असतील त्यांना मला आवर्जून सांगावंसं वाटते की आपल्याला खरोखरच खाद्यावर खर्च न करता आपण 100% मुक्त संचार पद्धतीने गावरान कुक्कुटपालन करू शकतो व त्यांना खाण्यासाठी वेगळा खर्च करण्याची गरज नाही। आज आमच्या शेतामध्ये आम्ही एक 10 गुंठाच्या नर्सरीमध्ये, म्हणजे आधी ती नर्सरी होती पण काही नैसर्गिक आपत्तीमुळे ती फाटली गेली व आम्ही नर्सरी स्टॉप केली, थांबवली। मग आता त्या पडलेल्या जागेमध्ये काय करावं म्हणून आम्ही त्यात कुक्कुटपालन म्हणजे गावरान कुक्कुटपालन सुरू करण्याचा मानस विचार केला। तर आज 10 कोंबड्यांपासून आम्ही पक्ष्यांपासून ही सुरुवात केलेली होती, तर आज त्या 35 ते 40 पक्षी झालेले आहेत व त्यांच्या खाद्यासाठी आम्ही बाहेरून कोणतीही जास्त प्रमाणात व्यवस्था न करता थोडेफार तांदूळ वगैरे हे टाकून व 1 ते 2 तास दिवसातून त्यांना मोकळ्या सोडून मुक्त संचार पद्धतीने ते गवत व जमिनीतले काही किडा किटकूल खाऊन त्यांचं भरण पोषण स्वतःहून करून घेत आहेत। तरी आपल्याला जर कमी खर्चात, शून्य खर्चात जर कुक्कुटपालन करायचं असेल तर नक्कीच हे नियोजन आपल्या उपयोगी पडेल। बघा, हे पक्षी, छोटे छोटे पिलं व मोठे पक्षी हे कशा प्रकारे गवताचं बीज खाऊन आपलं स्वतःचं भरण पोषण करून घेत आहेत। आता मागचा जो व्हिडिओ मी बनवून टाकलेला होता त्यावर कुणी एका व्यक्तीची कमेंट होती की अरे बाबा, दाना न खाऊ घालता किंवा खाद्य खाऊ न घालता कुक्कुटपालन करणं शक्य नाही। तर मला त्यांना सांगायचं एकच आहे की सर, आपण कोंबड्यांना खाद्य खाऊ घालू शकतो, परंतु जे रानातील पक्षी आहेत, जंगलातील पक्षी आहेत, त्या पक्ष्यांना कोण खाऊ घालते? ते स्वतःचं अन्न स्वतःच नाही का शोधत? म्हणून सांगायचं उद्देश हाच की व्यावसायिक दृष्टीनं जर बघितलं तर खरोखर दाना खाऊ घातल्याशिवाय, खाद्य खाऊ घातल्याशिवाय आपल्याला नफा भेटू शकत नाही। परंतु नफा कमवायचा असेल तर खर्च कमी झाला पाहिजे, हे मलाही कळते आणि आपल्यालाही कळते। जर तुमचा खाद्यावरती लागत खर्च जर कमी झाला तर नक्कीच आपलं उत्पादन ऑटोमॅटिक वाढते। भले बॅच 15 दिवस, 1 महिना लेट निघेल, परंतु जो होणारा खर्च आहे तो खर्च जर वाचला तर नक्कीच 100% नफा आपल्याला होणार आहे। तरी काही हरकत नाही मित्रांनो, ज्याला शक्य होईल त्यानं खाद्य खाऊच घालावं, पण ज्याला शक्य नाही त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे की आपण खर्च न करता सहज, साध्या आणि सोप्या पद्धतीने जे आपल्या शेतामध्ये गवत आहे ते गवत आपण
त्यांना खाऊ घालून त्यांचं न्यूट्रिशन कंप्लीट ते स्वतःच करून घेता. आपल्याला ते करण्याची गरज नाही, कारण की त्यांना काय खावं आणि काय खाऊ नये हे आपल्यापेक्षा चांगलं कळते. म्हणून स्वतःचं अन्न स्वतः शोधून खाल्ल्यानंतर ते जे सशक्त होतात आणि त्यांच्यापासून जे मिळणारे उत्पादन आहे ते आपल्याला खरोखर नॅचरल पद्धतीने मिळते. त्यात कोणत्याही प्रकारचं आर्टिफिशियल डुप्लिकेट करण्याची गरज नाही. म्हणून व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.